समजलं पाहिजे आणि बोलता आलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये एवढं जर मराठी बोलायला येत नसेल आणि मग मुजरी करत असेल तर ते योग्य नाही ना. रिक्शे वालों से पंगा लेना बहुत महंगा पड़ता है, ये बताने के लिए आया हूँ. या आंदोलनाचा काही फरक पडणार नाहीये. फक्त मी एक सांगतो, आंदोलन संप करून करा तुम्ही. जर आमच्या लोकांच्या अंगावर आलात तुम्ही तर रस्त्यावर मारणार. राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी सक्ती करण्यात येण्याच्या मुद्द्यावरून उमटलेल्या या प्रतिक्रिया. राज्यात येत्या 1 मे पासून रिक्षा चालक टॅक्सी चालकांना मराठी भाषा लिहिता वाचता आणि बोलता येणं बंधनकारक करण्यात आलंय. रिक्षा चालकांना परवाने नूतनीकरण करताना या नियमांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश परिवहन मंत्र्यांनी आपल्या विभागाला दिले. याला रिक्षा चालक संघटनांनी विरोध करत आंदोलनाची हाक दिली. आम्ही आता निवेदन देत आहोत रिक्षा चालकांच्या माध्यमातून 28 तारखेला माननीय परिवहन मंत्री यांना. आणि त्यानंतर जर हे नाही झालं आणि त्यांनी रद्द निर्णय हा नाही केला, कारण ते सरळ म्हणाले की आम्ही परमिट रद्द करणार, जी चुकीची बाब आहे. आणि त्यामुळे आम्ही स्वाक्षरी मोहीम घेऊन त्यांना निवेदन देऊन आणि त्यानंतर जर झालं नाही तर 4 मे पासून रोज वेगवेगळ्या ठिकाणामध्ये मुंबई आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये निदर्शनं सुरू होते. रिक्षा टॅक्सीच्या मराठीच्या सक्तीवरून वकील गुणरत्न सदावर्तेंनी आक्रमक भूमिका घेतली आहे. गुणरत्न सदावर्तेंनी मीरा भाईंदरचा दौरा करत इंद्रिलोक परिसरात ऑटो रिक्षा चालक मालक आणि त्यांच्या युनियन सदस्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी परप्रांतीयांवर अन्याय सहन करणार नाही, सदावर्तेंच्या या भूमिकेचा मनसेनं निषेध करत सदावर्तेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. रिक्शे वाला कश्करी होता है, वो पैसे वाला नहीं होता. इससे पंगा ना ले, ये सूचित करने के लिए आया हूँ प्रताप सरनाईक जी को. रिक्शे वालों से पंगा लेना बहुत महंगा पड़ता है, ये बताने के लिए आया हूँ. उल्लंघन कोणी करेल, जर व्हायलन्स होईल तर माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे शहानीच्या जजमेंटमध्ये की कशा प्रकारे कारवाई करायची, कशा मुसक्या दाबायच्या, कशा अटक करून मध्ये टाकायचे. हे वेगळे सांगण्याची गरज नाही. आणि राज ठाकरेच्या जे कोणी म्हणजे व्यक्तिगत आम्ही कोणाच्या विरुद्ध नाही, तुम्ही माणूस म्हणून चांगला वागा, बोला, जगा, आमचं काही म्हणणं नाही. अगर मेरे एक भी कष्टकरी के तरफ टेढ़ी निगाहों से देखे और दारू पी के किसी को मेरे कष्टकरी को छेड़ने के लिए छोड़ा तो कानून से और हमसे तुम्हारी फिर हो जाएंगी 1 to 1. ये ध्यान में रखना, तुम्हें छोड़ेंगे नहीं. रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठीची सक्ती करण्याचा सरकारच्या निर्णयाचं मनसेनं स्वागत केलंय. मी मराठी बोलतो, मला मराठी समजते, या माझ्या रिक्षात बसा, अशा आशयाचे स्टिकर्स मनसेकडून रिक्षावर लावले जाणार आहेत. ह्या आंदोलनाचा काही फरक पडणार नाहीये. फक्त मी एक सांगतो, आंदोलन संप करून करा तुम्ही. जर आमच्या लोकांच्या अंगावर आलात तुम्ही तर रस्त्यावर मारणार. तुम्ही संप करा, तुम्ही रिक्षा चालवू नका, तुम्ही काय वाटेल ते करा. मराठी भाषा शिकायला घ्या पाहिजे या संपामध्ये. पण तुम्ही जे रिक्षा चालवतात, जे मराठी लोक रिक्षा चालवतात, त्यांच्या अंगावर आला तर रस्त्यावर मारणार. रिक्षा चालकांना मराठी भाषा शिकता यावी आणि बोलता यावी यासाठी परिवहन विभागानं पुढाकार घेतला. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी मंत्रालयात मराठी साहित्यिकांशी चर्चा करताना रिक्षा चालकांना मराठी शिकता यावी यासाठी झटपट अभ्यासक्रम तयार करण्याबाबत साहित्यिकांशी चर्चा केली. शेवटी महाराष्ट्र आहे, मराठीची सक्ती हे काही चुकीचं नाहीये. आणि व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती जर महाराष्ट्रामध्ये मराठी शिकायला तयार असेल तर उलट त्यांना तुम्ही परावृत्त करायला पाहिजे. तुम्ही कर्नाटकामध्ये जा, तुम्ही तेलंगणामध्ये जा, तामिळनाडूमध्ये जा, मद्रासमध्ये जा किंवा बाकीच्या केरळामध्ये जा. त्या ठिकाणी त्यांची भाषा ही त्या लोकांना यायलाच हवी या मताचे ते आहेत. तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये जर मराठी कोणी बोलायला तयार आहे तो रिक्षावाले, परंतु तुम्हीच जर असं आक्रमक भूमिका घेतली आणि त्यांच्या मुजरीमध्ये अजून जर भर करून दिला तर कसं चालेल मला सांगा. येत्या 1 मे पासून राज्यातील रिक्षा चालकांना लागू होणाऱ्या मराठीच्या सक्तीबाबत रिक्षा चालकांनी प्रतिक्रिया दिल्यात. असं ताई काही किती माणसं असे पण आहे जे परप्रांतीय त्या लोकांना मराठी येत नाही बरोबर, त्या लोकांना थोडा टाइम द्यायला पाहिजे. महाराष्ट्राला आहे तर मराठी तर मला पाहिजे. महाराष्ट्र भाषाचा सन्मान आहे. आगळेकडे आपली रोजीरोटी आहे तर मराठी भाषा अनिवार्य आहे. मग जेवढं ते ठेवलं आहे की 1 हप्त्यामध्ये यायचे आणि 10 दिवसामध्ये यायची, ही कंपल्सरी बरी नाही. जर आपण मराठी बोललो तर प्रवासीही बोलतील.
ते हिंदी बोलतात, आपण बोलतो, मग ते पण हिंदीतच बोलतात. त्यांना आपण जर मराठीत उत्तर दिलं तर ते कदाचित मराठी बोलतील. हा आदेश जो काढला तो योग्य वाटतोय. हो, एकदम योग्य आहे. मराठी लोकांनी बोललंच पाहिजे. मराठी बोललंच पाहिजे. महाराष्ट्रात येऊन तुम्ही जर धंदा करताय तर मराठी यायलाच हवी ना. तुमच्याकडे आम्ही गेल्यावर आम्हाला हिंदीतच बोलावं लागतं ना. परमिट का, लाइसेंस का, जब भी हम लोग को ऑर्डर फॉर्म लाइसेंस दिया उस टाइम पे हम लोग के ऊपर कार्रवाई मत करो, गवर्नमेंट के ऊपर कार्रवाई करो, परिवहन अधिकारी के ऊपर कार्रवाई करो. जो हम लोग से पैसा ले लेके लाख रुपया 2-2 लाख रुपया ले करके हम लोग को परमिट दिया गया है. तामिळनाडू असो की कर्नाटक, या राज्यात प्रादेशिक अस्मिता जपली जाते. या राज्यात पोटा पाण्यासाठी गेलेले परप्रांतीय त्या भाषेचा सन्मान ठेवतात. मग महाराष्ट्रात मराठी शिका म्हटल्यावर परप्रांतीयांची भावना का दुखावते? महाराष्ट्रात मराठीचा आग्रह धरला म्हणून तुम्ही आंदोलन करणार? तुम्हाला काम करायचं असेल, इथं राहायचं असेल तर इथली भाषा शिकण्यात कमीपणा काय? इथली माणसं सहनशील आहेत म्हणून इथल्या भाषेकडे दुर्लक्ष करणार का, हा सवाल विचारला जातोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.